नाव आहे आणि ब्रिटिशांनी 2030 that is the aim and objective. So with some subtitles or again best wishes to one and all. चैन से सो रहे तो जाग जाओ. वेलकम टू कॅम्पेन 2020. आज रवींद्रनाथ ठाकूर म्हणजे ठाकूर असं ओरिजिनल नाव आहे आणि ब्रिटिशांनी उच्चार टागोर असा केलेला आहे. तर रवींद्रनाथ ठाकूरजी यांचा जन्मदिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत SDG 4 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 4 दॅट इज ग्लोबल गोल्स 4 quality education for all by 2030. That is the aim and objective. So let us see. This will be in 3 language formula as per the constitution and requisite laws thereafter. So we will discuss most probably and preferentially in Marathi, but we will adjust with some subtitles or make later videos in Hindi and English also. So once again best wishes to one and all. Enjoy. Jai Hind. SDG 4 SDG 4 क्वालिटी एज्युकेशन म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण. तर आता क्वालिटी एज्युकेशनमध्ये तुम्हाला डोक्यामध्ये काय काय येतं, तर पहिली गोष्ट आहे की जे शिकवतात टीचर्स क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. तर टीचर क्वालिटी इम्प्रूव्ह करायची म्हटली तर टीचर्सचं ट्रेनिंग जे होतं ते सध्या ज्या पद्धतीनं होतं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे. तर टीचरची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी टीचरचं जे ट्रेनिंग्स असतात तर ते फक्त फॉर्मल स्वरूपाचे राहिले नाही पाहिजेत. त्याच्याऐवजी ते इनफॉर्मलसुद्धा झाले पाहिजे. फॉर्मल आणि इनफॉर्मल ह्याचा मिक्सअप पाहिजे. कारण खूप जास्त इनफॉर्मल झालं तर सिरियसनेस नाही राहायचा आणि खूप जास्त फॉर्मल झालं तर ते रटाळ होतं. त्याच्यामुळं दोन्हीचा मिक्सअप पाहिजे. फॉर्मल शिस्त ठेवण्यासाठी फॉर्मॅलिटी थोडीशी आवश्यकता आहे, पण इनफॉर्मलने कसं आहे की त्या ट्रेनिंगमध्ये इंटरेस्ट येऊन जास्त आउटपुट इफेक्टिव्ह होण्यासाठी इनफॉर्मल आणि फॉर्मल दोन्हीचा मिक्सअप त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे ही गोष्ट प्रत्येक वेळी लक्षात घेतलं पाहिजे की ट्रेनिंगमध्ये ह्या दोन्हीचा मिक्स असला तर ट्रेनिंगसाठी टीचर्स लोक टाळाटाळ करणार नाही. तर सध्याची जी अवस्था आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की टीचर लोक जे असतात त्यांचं पिरियडिकली ट्रेनिंग असतंही वेगवेगळं, म्हणजे शासकीय कार्यक्रमात असतं किंवा ज्या खाजगी संस्था असतात त्यासुद्धा स्वतःच्या टीचरचं ओरिएंटेशन ट्रेनिंग वगैरे ठेवतात. तर त्याच्यामध्ये जास्त आउटपुट देण्यासाठी फॉर्मल आणि इनफॉर्मल या दृष्टीने चिंतन होणे आवश्यक आहे आणि नंतर त्याची अंमलबजावणी. तर पहिला मुद्दा आपला राहिला की इम्पॉर्टंट काय, टीचर्स म्हणजे टीचर्स क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. त्याच्यानंतर मग स्टुडंट्सची सुद्धा क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. आता या टीचर्सच्या नंतर पुढचा एक इम्पॉर्टंट मुद्दा काय आहे की एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट तुम्ही पाहिला असेल की समजा पुणे ही सिटी आहे. तर पुण्यामध्ये एज्युकेशनच्या दृष्टीने दूर होऊन म्हणजे महाराष्ट्रभरचे विद्यार्थी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतात, ॲडमिशन घेतात. त्याच पद्धतीने 11वी-12वीच्या बाबतीत लातूर पॅटर्न महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे. किंवा अशाच पद्धतीने JEE करण्यासाठी IITसाठी जे मुलं आहेत ते कोटामध्ये जातात. अशा पद्धतीचे वेगवेगळे सेंटर्स हे झालेले आहेत. तर तिथं काय की एक प्रकारची
इकोसिस्टीम, एज्युकेशनल इकोसिस्टीम तयार केलेली किंवा एज्युकेशनल एन्व्हायरमेंट त्या दृष्टीने तयार केलेलं आहे. जे काही सोशल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सोशल ॲटमॉस्फिअर असेल त्या दृष्टीने विकसित केलेलं आहे. म्हणजे पुढचा फॅक्टर काय आहे? एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंट हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आता हे एन्व्हायरमेंटमध्ये दोन गोष्टी येतात. एक म्हणजे घर आणि होम, दुसरं म्हणजे स्कूल. याच्यामध्ये तिसरी एक गोष्ट येते होम आणि स्कूलचं कंबाईन, होम स्कूलिंग म्हणून. परंतु त्या गोष्टीचा विचार आपण जरूर करू, पण त्याआधी या ज्या जास्त प्रचलित गोष्टी आहेत होम आणि स्कूल, तर कोणताही विद्यार्थी असू द्या तर त्याचं शिक्षण फक्त शाळेपुरतं मर्यादित नसतं. तो शिकण्याची प्रक्रिया घरीसुद्धा असते. म्हणजे घरच्यांचं, मोठ्या लोकांचं अनुकरण करून कोणताही मुलगा किंवा मुलगी शिकत असतो. त्याच्यामुळं घरचं वातावरणसुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर शाळेतलं वातावरण, हे दोन्ही महत्त्वाचं आहे. मग ते वर्गातलं वातावरण कसं आहे याच्याकडे शिक्षकाचं बारीक लक्ष पाहिजे. म्हणजे शिक्षक हजर असताना मुलांचं वातावरण कसं आहे आणि शिक्षक गैरहजर असताना मुलांचं वातावरण कसं आहे, या दोन्ही गोष्टीकडं शाळेचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे आता शिक्षक तर रिसेस टाईम किंवा इतर वेळी नसतात, परंतु तरीही अशी चक्कर टाकू शकतात आणि अंदाज नक्कीच शिक्षक शिक्षिका जे कोणी असतील, मुख्याध्यापक वगैरे, ते नक्कीच त्याचा अंदाज घेऊ शकतात आणि त्याच्यातून एक हेल्दी एन्व्हायरमेंट कसं राहील. मुलं गरजेपेक्षा जास्त भांडत तर नाहीत. थोडंफार भांडण त्या वयात चालत असतं, परंतु ते खूप हिंस्र तर होत नाहीत ना, किंवा खूपच एखाद्याला टार्गेट तर केलं जात नाही. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण कसं आहे की शाळाबाह्य मुलांचं जे प्रमाण आहे ते वाढण्यामध्ये असेही फॅक्टर असू शकतात. समजा एकाच विद्यार्थ्याला फार जास्त चिडवण्यात आलं आणि फक्त तेवढ्याच कारणासाठी सुद्धा तो शाळेत येणं बंद झालं किंवा त्याची प्रेझेंटी कमी झालं, असंही होऊ शकतं. त्याच्यामुळं हे जे स्कूल एन्व्हायरमेंट आहे याच्याकडे सुद्धा बारीक लक्ष प्रत्येक शिक्षकाचं असलं पाहिजे. आणि होममध्ये पालक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पालक असू द्या किंवा घरातले जे मोठे बंधू भगिनी असतील त्यांनीही लक्ष द्यायला हरकत नाही. म्हणजे आपल्या लहान भाऊ बहिणींकडे 18-20 वयाचे झाल्याच्या नंतर जर घरी कोणी लहान लेकरं असतील तर त्यांचं नेमकं काय चालू आहे याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. खूप जास्त इंटरव्हीन नाही करायचं, खूप जास्त हे नाही करायचं, परंतु मदत करण्याच्या दृष्टीने आणि चुका कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आता बऱ्याचदा एन्व्हायरमेंट हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा काही ठिकाणी संपत्तीच्या दृष्टीने आपण माणूस म्हणून एकमेकाशी तुलना करत असतो. तर संपत्तीच्या तुलनेतून बऱ्याचदा जे विषन्नता आलेली असते तुलनात्मक दृष्टीने विचार केल्यामुळे, की आपल्याकडे हे रिसोर्सेस कमी आहे, तर त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी माणूस व्यसनाच्या आहारी जातो. तर व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे असं दिसून येतं की त्याचा सुप्त परिणाम जे आहेत, न दिसून येणारा पण प्रत्यक्षात घडून येणारा परिणाम हा लहान मुलांवर होत असतो. त्याच्यामुळे काही ठिकाणी मुलांना बोर्डिंगला टाकायची पद्धत आहे, बोर्डिंग किंवा हॉस्टेलमध्ये. आता याच्यामध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक वेगवेगळे रिझल्ट दिसून येतात. तर काही मुलांनी असं हॉस्टेलमध्ये लहानपणी टाकलेलं असताना खूप चांगली प्रगती केलेली दिसून येते, तर काही मुलांचे मात्र तसं दिसून येत नाही. तर त्याच्यामुळे ज्याही हॉस्टेलमध्ये टाकतोय तर त्या हॉस्टेलचं एन्व्हायरमेंट कसं आहे हे सुद्धा तपासून प्रवेश घेतला पाहिजे किंवा अधूनमधून भेटी दिल्या पाहिजे. आणि हॉस्टेलचे जे कोणी वार्डन असतील ते व्यवस्थित वागतायत का किंवा ते कशा पद्धतीने वागतायत वगैरे, आणि काळजी घेत आहेत का नाही. कारण बरेच आता हॉस्टेल वाढलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी
सेवाही देतात, त्याबद्दल दुमत नाही. आणि मुलांच्या विशेषतः खेडेगावातल्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार उचलतात. परंतु याच्यामध्ये असं आहे की शेवटी घर आणि हॉस्टेल याच्यामध्ये फरक असतो. त्याच्यामुळं त्या घरच्यासारखी काळजी घेतली जाईलच याची काही शाश्वती नसते. तर त्यामुळे आणि विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळेही बऱ्याचदा हॉस्टेलमध्ये की सर्वांकडे तेवढं लक्ष देणं शक्य होत नाही. मग आणि 24 तास राखण बसणं सुद्धा विद्यार्थ्यांना वार्डन किंवा तिथले जे शिक्षक असतील त्यांना शक्य नसतं, तरी ते त्यांच्या परीने करतात. परंतु बरेचसे हॉस्टेल आता गुरुकुल वगैरे पद्धतीने हे केलेलं आहे. आता गुरुकुल ही जी पद्धती होती, शिक्षण पद्धती, त्याच्यामध्ये जे गुरुच्या घरी राहणं आणि जे आयुष्यात लागणारे कर्तव्य आहेत किंवा कामं आहेत ते सुद्धा बजावणं हे गुरुकुल पद्धतीमध्ये होत होतं. तर आजकालच्या शिक्षणामध्ये असे जे आयुष्यात लागणारे कर्तव्य आहेत ते सहसा म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते त्या प्रमाणात होत नाही. म्हणजे एक विषय असायचा पूर्वी, आता सध्या आहे की नाही कल्पना नाही मला, कार्यानुभवमध्ये. आता कार्यानुभव हा कार्याचा अनुभव हा विषय असा हा विषय खरं तर प्रॅक्टिकल आहे, परंतु तो सहसा थेरॉटिकल शाळेमध्ये शिकवला जायचा. आणि त्यातही ज्या विषयाचं अभ्यासक्रम मागे पडला आहे तर ते भरून काढण्यासाठी कार्यानुभव असेल, चित्रकला असेल किंवा PT फिजिकल ट्रेनिंग हे याच्या ज्या तासिका असायच्या तर त्या जो पण विषय मागे पडलेला आहे, मग गणित असो, विज्ञान असो किंवा भाषा असो, जो पण विषय मागे पडलेला आहे तो अभ्यासक्रम भरून काढण्याकरता या तासिका वापरल्या जायच्या. तर तसं न होता खरोखरच जर कार्यानुभव हा विषय हे केलेला असता तर आपण जे पाहतो की आजकाल ग्रॅज्युएशन तर होतं आहे, ग्रॅज्युएट स्टुडंट वाढत आहेत, पदव्युत्तर पदवी घेणारे विद्यार्थी वाढत आहेत, परंतु त्यांना नोकरी भेटणं अवघड झालेलं आहे. कारण एम्प्लॉयबिलिटी जे आहे ते सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्या प्रमाणात शिकवली जात नाही. आता मग हे झालं एन्व्हायरमेंट